दिलेला आहे। प्रश्न 6 गुणांसाठी आपल्याला येणार आहे। बघा दोन पत्र ते त्या ठिकाणी प्रश्नामध्ये दोन पत्र येतात। या प्रश्नामध्ये दोन पत्र आलेले आहेत। एक आले विनंती पत्र आणि दुसरे आले अभिनंदन पत्र। जाहिरात देतात ते जाहिरातीला पाहून काही त्या ठिकाणी म्हणजे भीती बाळगायची काही गरजच नाही। बऱ्याच जणांना ती जाहिरात दिसते, त्यांना त्याच्यामध्ये काय लिहायचं हे कळत नाही। त्या विद्यार्थ्यांनी एकदा जाहिरात नीट वाचायची आहे। आपला खरा प्रश्न खाली आहे, आपला खरा प्रश्न खाली आहे, वरी फक्त माहिती वाचायची आहे आणि ज्या माणसाला पत्र लिहायचंय त्या माणसाचा पत्ता वरी दिलेला असतो, म्हणून काही गोंधळ करायचा नाही। आता पहा इथं स्वराज मित्र मंडळ आयोजित शिवजन्म उत्सव 16/2025 छत्रपती शिवाजी महाराज चौक सोनपेठ या ठिकाणी ही स्पर्धा किंवा हा कार्यक्रम घेणार आहेत। शिवजन्म उत्सव साजरा करणार आहेत। कोण करणार आहे? स्वराज मित्र मंडळ करत आहे। कुठलं आहे ते? त्या ठिकाणी सोनपेठचा आहे। कुठं आहे? सोनपेठचा आहे। आता बघा त्या स्पर्धेमध्ये ते काय करणार आहेत, तर त्या कार्यक्रमामध्ये काय त्यांनी स्पर्धा ठेवलेली आहे। त्या स्पर्धेमध्ये ते एक वक्तृत्व स्पर्धा आणि एक चित्रकला स्पर्धा आयोजित करणार आहेत। एवढं आपल्याला कळालंय। किती तारखेला आयोजित करणार आहेत? 18 तारखेला आयोजित करणार आहेत। एक दिनांक महत्त्वाचा आहे आणि स्पर्धा महत्त्वाची आहे आणि घेणारा माणूस कोण आहे हे महत्त्वाचं आहे। मग आता आपण काय करू, आपल्या प्रश्नाकडे येऊ। ज्या विद्यार्थ्यांना विनंती पत्र लिहायचं असेल त्यांनी विनंती पत्र लिहा। ज्या विद्यार्थ्यांना अभिनंदन पत्र लिहायचं असेल त्यांनी अभिनंदन पत्र लिहा। आता इथं मध्ये तुम्ही म्हणता सर हे काय लिहिले? विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विनया देशमुख, रेणुका देवी माध्यमिक विद्यालय डिगोळ इस्लामपूर। मग इथं तुम्हाला असं लक्षात यायला पाहिजे की बाबा पत्र लिहिणारा ऑलरेडी दिलाय, पत्र कोण लिहिणार आहे त्याचं नाव दिलंय, त्याच्या शाळेचं नाव दिलंय। मग मी माझं नाव टाकण्याची काही गरज नाही। जर इथं शाळेचं विद्यार्थ्यांचं नाव दिलं नसेल तर तुम्ही स्वतःचं नाव टाकून स्वतःच्या शाळेचं नाव टाकून पत्र लिहू शकतात। मग आता आपल्याला इथं कळालं पत्र कोणाला लिहायचंय, पत्र स्वराज मित्र मंडळाला लिहायचंय। लिहिणारा कोण आहे? मुलगी असेल तर विनया देशमुख करा, मुलगा असेल तर विनय देशमुख करा। कोणत्या शाळेचं आहे ते पत्र लिहून असं लक्षात ठेवा किंवा मी रेणुका देवी माध्यमिक विद्यालयाचा आहे, जी शाळा डिगोळला आहे। बरोबर आहे, या शाळेचा मी विद्यार्थी आहे एवढं लक्षात आलं। आणि दोन्ही पत्र लिहू नका, वेळ पुरला तर लिहा, सुरुवातीला लिहू नका। बऱ्याच जणांना विनंती पत्र लिहिता येते तर बऱ्याच जणांना काय लिहिता येते? अभिनंदन पत्र लिहिता येते। तर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो पत्र लिहिण्याची सुरुवात करतो तो म्हणजे दिनांक। आता दिनांकात हा सगळ्यात महत्त्वाचा असतो पत्रामध्ये। हा दिनांक कधी विसरायचा नाही। एक विनंती पत्र दिलं, एक अभिनंदन पत्र दिले। विनंती कधी करतो आपण? त्या कार्यक्रमाच्या अगोदर विनंती करावी लागते। कार्यक्रम आहे बघा 18 फेब्रुवारीला, मग विनंती आपल्याला 17च्या अगोदर करावं लागेल। 17, 16, 15 तारीख टाकून आपल्याला पत्र लिहावं लागेल। विनंती करावं लागेल की आमच्या शाळेतील काही विद्यार्थी इच्छुक आहेत, त्यांना तुमच्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सहभागी करून घ्या। ही विनंती आपल्याला करावं लागेल। मग इथं 19 तारीख टाकून उपयोग नाहीये, तिथं काहीच नाही। 19 तारखेला काही नाही, कार्यक्रम झाल्याच्या नंतर नुसता कचरा आहे, पत्रवाड्यात सगळं तिथं आहे, आपला काही उपयोग नाहीये तिथं जाऊन। मग मला म्हणायचंय की इथं विनंती पत्र काढताना तारीख कोणती असली पाहिजे रे? 18च्या अगोदर 16, 17, 15। आणि अभिनंदन कधी करतो? कार्यक्रम होतो, झाल्यानंतर रिझल्ट येतो, रिझल्ट झाल्यानंतर निकाल येतो, तो त्यामध्ये त्याचा नंबर येतो आणि नंबर येणाऱ्याला आपण काय करतो? अभिनंदन करतो। सहभागी घेणाऱ्याला सुद्धा अभिनंदन करतो। पण एवढं मोठं मन लागतं आज कुणाकडे नाहीये। नंबर येणाऱ्याच्याच अवतीभोवती करायला असतो। कधी ज्यांचा नंबर नाही आला त्यांच्या अवतीभोवती जाऊन त्यांनाही आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत। छान बोललास, छान चित्र काढलं, सहभागी झाला, नाव तर त्याचं आलं, आपलं तर कुठंच नाही, है की नाही? म्हणून हे दोन पत्र आहेत। अभिनंदन पत्र लिहिताना 18च्या समोरची तारीख टाकायची, 19, 20, 21, 22। जर तुम्ही खूपच कामात असेल तर 25, 27, 28 किती पुढची टाका। लय अपडेट ऑनलाईन अपडेट असतात, लगेच तात्काळ तुम्हाला कळतं की कोणाचा पहिला आहे। तिथंच पत्र लिहायला सुरुवात करा। 19 तारखेला त्याला शुभेच्छा द्या
अभिनंदन पत्र करताना आणि विनंती करताना 18च्या अगोदरची तारीख आणि अभिनंदन करताना 18च्या समोरची तारीख आणि तुम्ही म्हणता सर तारीखच नाही दिला करायचं काय टाकणं हो ज्या दिवशी पेपर आहे ती तारीख टाक काय होत नाही ज्या दिवशी वार आहे 21 तारखेला मराठीचा पेपर आहे तिथे हे विनया देशमुख शाळेचे नाव नाही दिलं आणि जर तारीखही नाही दिली तरी ते म्हणते मागणी पत्र करा विनंती करा मग तारीखही म्हणून टाका नाव पण म्हणून टाका कशाला गोळा जातात कशाला अडचणी जातात आता आपण काय करू सुरुवातीला विनंती पत्र पाहणार आहोत विनंती पत्र हे कळालं का सगळ्यांना प्रश्न समजायला सगळ्यांना आता विनंती पत्र करणार आहोत थांबा मोडू काय पत्र पाहणार आहोत कोणतं विनंती पत्र मध्यभागात टाकून द्या विनंती पत्र नाव पहिल्या पानावर पत्र लिहायचं पहिल्याच पानावर पत्र लिहायचं अर्धपत्राची सुरुवात अर्ध्या पानातून करायची नाही नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आणि मध्यभागात विनंती ज्याला पत्र लिहायचं त्याने विनंती पत्र लिहा हे मूर्खांनो आणि विनंती पत्र त्या ठिकाणी आपल्याला मध्यभागात टाकायचं आहे विनंती पत्र लिहिताना पहिल्या पानावर पहिला प्रश्न नवीन पानावर नवीन प्रश्नाचं उत्तर लिहायचं आपल्याला आणि मग इथं एक रेष मारा मी बऱ्याचदा सांगितलंय बऱ्याच विद्यार्थ्यांना तरी त्यांनी काही लिहिलेलं नाहीये का लिहित नाहीत काय कळत नाही आता इथं एक रेष मारायची आहे अशा पद्धतीने रेष मारल्याच्या नंतर इकडे काही एक इंच 2 इंच पानाच्या इकडे शेवटला रेष नसतीये मग इकडे एक रेष अशी मारून टाकायची एक चांगली जाहिरात एक चांगलं बॅनर झालं पाहिजे जेणेकरून आपल्या विनंती पत्राला ते सुंदर दिसलं पाहिजे आता बघा सुरुवातीला दिनांक टाकायचा बागांनो दिनांक परीक्षा बघा स्पर्धा किती तारखेला आहे 18 तारखेला आहे मग आता विनंती किती तारखेला करायची आपण 16 ला करू है की नाही हा 16 आता बघा ज्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय बरेच विद्यार्थ्यांनी काय करतात इथपर्यंत रेषी द्यायची दिनांक जेवढा लांब लचक देतात की असं वाटतं की उतारच लिहायला सुरुवात केलाय त्यानं तसं करू नका ते कसं असलं पाहिजे मी दिसलो म्हणजे पत्र दिसलं मी इथं लहान आहे इथं मोठं आहे पुन्हा लहान आहे असंच आपलं पत्र दिसलं पाहिजे नुसतं सपाट दिसलं नाही पाहिजे पत्र लिहिताना इथं एक पेन्सिल अशी रेष मारा आणि अशी रेष मारायची आणि पुन्हा कोड नंबर असेल तर मारा नाहीतर बेजार होतात मला कोड नंबर दे मला कोड नंबर दे अडचण नाही म्हणून दिनांक टाकल्याच्या नंतर ह्या दिच्या खाली या दिनांकाच्या खाली प्रतिनाव टाकायचं प्रति टाका प्रतीला पहिली वेलांटी असली पाहिजे आणि प्रति झाल्याच्या नंतर स्वल्पविराम टाकायला विसरायचं नाही नाहीतर तुम्हाला 1 मार्क गेला म्हणून समजा म्हणून इथं स्वल्पविराम टाका आता टाकायचं मान्य व्यवस्थापक ज्यांनी हा शिवजयंती महोत्सव सोहळा काय केलाय ठेवलेला आहे म्हणून मान्य व्यवस्थापक बघा खाली माननीय व्यवस्थापक कोण आहे रे स्वराज मित्र मंडळ इथं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक सोनपेठ येऊ द्या खाली पण एखाद्याला वाटत असं नाही ना द्यायचे येऊ दे ना काय होईल तू पुन्हा दुसऱ्या मनावर जाऊ दे पण इकडे कशाला लिहितो तू उतार लिहू नको तू खालीच ये स्वराज मित्र मंडळ हा छत्रपती शिवाजी महाराज चौक सोनपेठ लक्षात आलं का झालं आता कोड नंबर घ्यायचं आणि याला असं करून टाकायचं म्हणून टाकायचं हा शेवटला केलं तरी चालतंय पण आता इथलंही रोडावं लागेल कारण इथं आपल्याला पलीकडे जायचं आहे की नाही आता विषय पहा विषय काय आपला विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबाबत विषय कशा काय विद्यार्थी असं करतील एवढं जे दिलंय का इथं लिहिलेलं त्या तशा तसं लिहितात 5 2 2 3 ओळी होतात ते चुकीचं आहे विषय काय लिहायचा एकाच ओळीमध्ये 3 ते 4 शब्दामध्ये विषय लिहायचा आहे तर विषय काय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबाबत विद्यार्थ्यांना सहभागी
करून घेण्याबाबत पूर्ण वेळ द्यायचा. झाला का विषय? महोदय, त्याच्या खालीच महोदय बघा, इथं स्वल्पविराम द्यायचा. महोदय झालं. यादव तू बाहेर जा. शांतपण करायला का तू? लाड चालू नाही, मला गरज नाही. मी तुमच्यासाठी शिकवायलोय, गरज तुम्हाला आहे. शिकायचं असेल गपचूप शिका, नाही तर बाहेर व्हा. महोदय, आता मी सांगितल्याप्रमाणे कोण पत्र लिहिले, गडबड करू नका. बरेच जण घाई गडबडीमध्ये त्यांना येत असते, पण ते गडबड करतात, त्यामुळे त्यांचं नुकसान होतंय. आता कोण पत्र लिहिले, विनय आणि विनया, बरोबर आहे. इथं आपल्या स्वतःचं नाव टाकायची गरज नाही. मग विनय बघा, मी विनय देशमुख, बरोबर आहे. कोणत्या शाळेचा? रेणुका देवी माध्यमिक विद्यालय. विद्यालयाचा भूगोल काय लिहायची गरज नाही. विद्यार्थी प्रतिनिधी, या नात्याने हे पत्र, हे आपलं ठरलेलं वाक्य, हे वाक्य आपलं ठरलेलं आहे. बघा, नात्याने हे पत्र मुख्याध्यापकाच्या परवानगीने लिहित आहे. झालं का वाक्य आपलं पूर्ण? हे आता दुसरं एक वाक्य ठरलेलंच आहे आपल्याला. बाकी काय असो, जाहिरात कशाची असो, पत्र कोणतंही असो, आपलं दुसरी ओळ ठरलेली आहे. कालच वर्तमानपत्रातून जाहिरात वाचली आणि खूप आनंद झाला. झाला नसेल तरी झाला म्हणा, कारण मार्क मिळणार आहेत आपल्याला, त्याशिवाय मार्क मिळणार नाही. कधी जाहिरात वाचली नसेल, पेपरचा कधी वाचण्याचा योगायोग ना कधी संबंध आला नाही, स्वतःचे पुस्तक वाचण्याचा संबंध आला नाही, तर बाहेरचे वर्तमानपत्र वाचण्याचा कवा संबंध आहे? एवढे आपण नशिबान आहोत. चला, लिहायला काय हरकत नाही, बरोबर आहे. कालच वर्तमानपत्रात जाहिरात वाचली, कालच वर्तमानपत्रात जाहिरात वाचली. आणि खूप आनंद झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही शिवजन्म उत्सवाचं आयोजन केलं. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तुम्ही शिवजन्म उत्सवाचे खूप चांगले आयोजन केले आहे. खूप चांगले आयोजन केले आहे. तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी नेहमी सहभागी झालेले आहेत.
झालेले आहेत. या वर्षी सुद्धा किंवा या वेळेस सुद्धा आमच्या शाळेतील खूप विद्यार्थी किंवा अनेक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सहभागी होणार आहेत. त्याची यादी खालील प्रमाणे दिली आहे आणि केली तरी चांगली गोष्ट आहे. ज्याला नको वाटत असेल त्यांनी फक्त एवढी ओळख दिली तरी ओके, पण यादी दिली माऊली म्हणतात छान दिसतंय, जरा पत्र व्यवस्थित वाटतंय, तसंही केलं तरी चांगली गोष्ट आहे. नाहीतर होणार आहे त्याची यादी खालीलप्रमाणे मी लिहिणार नाही या पत्रामध्ये, मी लिहा मग मी फक्त एकच वाक्यामध्ये दिले विषय संपविणार आहे की त्याची यादी सोबत दिलेली आहे. इथं जागा पुरत नाही. विद्यार्थ्यांसोबत जे पाठवले त्यांच्यासोबत पत्र ज्यांच्यासोबत पाठवलं ना त्यांच्यासोबत ते समजून घेतात. यादी सोबत पाठवत आहोत तरी त्यांना सहभागी करून घ्यावे ही नम्र विनंती. बघा विनंती आली का नाही? करून घ्यावे ही नम्र विनंती. आमचे विद्यार्थी दिलेल्या वेळेच्या आधी 1 तासानं तुमच्या सभागृहामध्ये हजर होतील. आमचे विद्यार्थी तुम्ही दिलेल्या वेळेच्या आधी उपस्थित राहतील. सभागृहामध्ये उपस्थित राहतील. तुमच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला कारण ते आपला कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. कळावे. आता तेच पण वरचं कळावे बघा, त्याच खाली लिहायचं आपल्याला. कळावे सोडून द्यायचा एक बोल सोडून. आपला विश्वासू विद्यार्थी किंवा आपला आज्ञाधारक, आपला विश्वासू आपला आज्ञाधारक टाकला. आपला आज्ञाधारक विद्यार्थी ना आपण कुणाची आज्ञा पालन करणार असतो. आज्ञाधारक विद्यार्थी प्रतिनिधी कोण आहे? इथं काय नाव आहे? विनय देशमुख. विनय देशमुख. शाळेचं नाव रेणुका देवी विद्यालय. माध्यमिक तुम्ही टाका डिघोळ. टाकलं का? रेणुका देवी माध्यमिक विद्यालय डिघोळ. डिघोळ टाका. मला जागा नाही पुरत. खाली खाली मला ईमेल आयडी मोबाईल नंबर टाकायचा आहे. प्रत्यक्ष काल तू टाकलेला व्हॉट्सअपला मोबाईल नंबर नव्हता, ईमेल आयडी नव्हता.
मग मोबाईल नंबर टाक तू, हा कधी विसरायचं नाही. मोबाईल नंबर 93 70 82 23 13 आणि ईमेल आयडी टाका. येत नसेल तर माझा टाका ईमेल आयडी arbadkrishna96@gmail.com. जाऊ द्या माझा ईमेल आयडी, काय होत नाही, पैसे येतात अकाउंट मध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे आपलं विनंती पत्र. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की एकदा या विनंती पत्राकडे चांगलं बारकाईनं ऐका, त्या ठिकाणी चांगला सराव करा आणि तुमचे 6 गुण पैकीची पैकी मिळवा. एवढा शिकून थांबतो. धन्यवाद.